सुखो बुद्धा न उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भिक्खू रेवतजी यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू धम्मप्रियजी व संपूर्ण सदासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंडच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये मैत्रीय बुद्धविहार, नागसेन कॉलनी, भुसावळ या ठिकाणी पूजनीय भिक्खू रेवतजी यांनी 3 महिन्यापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं. आपणा सर्वांना ते समजावून सांगितलं. सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भंतींची धम्मदेशना श्रवण करून अनंत असीम असं पुण्य संपादन केलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने हा कठीण चिवरदान समारंभ, दान उत्सव आपल्या या संपूर्ण कंधारी परिसरातील व मैत्रीय बुद्धविहार शी निगडित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या दानबलातून संपन्न होत आहे. हे जे महान कुशल कर्म आहे, महान पुण्यकर्म आहे, कठीण चिवरदानाचं जे पुण्य असतं ते अत्यंत महान असते. चिवरदान आपण कधीही करू शकतो, केव्हाही करू शकतो, रोज करू शकतो, परंतु कठीण चिवरदान वर्षातून फक्त एकदाच आपल्याला करता येत असते. आणि त्यामुळे कठीण चिवरदानामध्ये जो आपला सहभाग असतो तो सहभाग आपल्यासाठी महान पुण्य संपादन करणारा असतो. आणि त्यामुळे या कठीण चिवरदानाच्या समारंभामध्ये अत्यंत प्रसन्नतेने कुठल्याही प्रकारे आपल्या मनामध्ये शंका कुशंका न निर्माण करता, राग मनामध्ये निर्माण न करता, द्वेष मनामध्ये न निर्माण करता, अगदी प्रसन्न चित्ताने या दानपुण्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे.
कारण भगवंत असे म्हणतात की चेतनाहं कमंग भिक्कवे, आपल्या चित्ताची अवस्था जशी असेल, म्हणजे आपलं मन जसं असेल तशा प्रकारचं ते कर्म आपल्याकडून घडत असते. आणि त्यामुळे आपण दान तर देतच असतो कुठल्याही प्रकारच्या समारंभासाठी, परंतु दान देऊनच चालत नाही, तर त्या दानामागे आपल्या चित्ताची अवस्था काय आहे, आपलं मन किती प्रसन्न आहे, किती आनंदी आहे, हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे या कुशल कर्मामध्ये ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी हे दान पुण्य केलं, त्यांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना मी प्रथमतः व्यक्त करतो. तथागतांचा धम्म हा कर्म सिद्धांतावरती अवलंबून आहे. आपण जशा प्रकारचे कर्म करत असतो तशा प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे कर्म हा आपल्या जीवनाचा आधार आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कर्म हे आपले माता पिता असतात, कर्म हे आपले बंधू असतात, कर्म हे आपले अपतेष्ट असतात, कर्म हे आपले वारसदार असतात. आणि त्यामुळे जन्मास येत असताना आपण माते पित्यांच्या द्वारा आपल्याला कर्म प्राप्त झालेले असतात, परंतु पूर्वकर्माचा एक संस्कार सुद्धा आपल्या सोबत येत असतो. आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये जे काही आपल्याला प्राप्त होत असते, मग तुम्हाला सौंदर्य प्राप्त झालं असेल, तुम्हाला धनसंपदा प्राप्त झाली असेल, तुम्हाला बुद्धिमत्ता प्राप्त झाली असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुण तुम्हाला प्राप्त झाले असतील, तर हे सर्व आपण केलेल्या कुशल कर्माच्या बलाने, आपण केलेल्या पुण्यकर्माच्या बलाने ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. भगवंत असे म्हणतात की आपल्याकडे जे काही असतं, मग धनसंपत्ती असू द्या किंवा भौतिक सुखसुविधा असू द्या, या सर्व प्रकारच्या सुखसुविधेचा सदुपयोग, ज्याला उपभोग असं आपण म्हणत असतो, तो सुद्धा मनुष्याला घेता आला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना आपण बघतो भगवंताचा धम्म हा व्यवहारिक आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जशा प्रकारचे प्रसंग घडतात, व्यवहारामध्ये जसे लोक आचरण करतात, वागतात, ह्या सर्व काही गोष्टी भगवंताच्या उपदेशाच्या द्वारा, म्हणजे भगवंताने ते उपदेश दिले. आणि जेव्हा जेव्हा आपण भगवंताचे उपदेश श्रवण करतो, ग्रहण करतो, ऐकतो, वाचन करतो, तर आपल्या जीवनाशी ह्या सर्व काही गोष्टी संबंधित आहेत अशा प्रकारचा एक भास आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा प्रत्येक मनुष्याला लागू पडतो. मग तो कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, संप्रदायाचा असो, भारतामध्ये राहणारा असो, विदेशामध्ये राहणारा असो, कुठेही राहणारा असो, भगवंताचा धम्म हा प्रत्येक मनुष्याला लागू पडणारा असतो. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने, सारख्याच स्वरूपामध्ये फळ देणारा ठरत आहे. आज या मंगलमय प्रसंगी एक दोन उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आपले कर्म किती महत्वपूर्ण आहे. आपण जे जीवन जगत असतो, तर हे जीवन, या जीवनामध्ये केलेल्या कर्माचा परिणाम, कर्माचा विपाक आपल्याला किती महत्वपूर्ण आहे, या एक दोन उदाहरणाच्या द्वारा तुमच्या लक्षामध्ये येईल. एकदा श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते. आणि श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना राजा प्रसेनजित एका दुपारच्या प्रहरी भगवंताकडे जात असतो. तसं भगवंताला भेटण्याची वेळ एकतर सकाळचा प्रहर असे किंवा सायंकाळचा प्रहर असे. जनरली भगवंतांना दुपारच्या प्रहरी, म्हणजे भगवंतांना म्हणजे संपूर्ण भिक्खू संघाला, भिक्षूंना भेटण्याच्या वेळी भगवंतांनी ठरवून दिले आहे. एकतर सकाळच्या प्रहरी तुम्ही भेटू शकता किंवा सायंकाळच्या प्रहरी तुम्ही भेटू शकता. एक दुपारचा प्रहर त्याला अयोग्य वेळ भगवंतांनी असं म्हटलंय. कारण मग भिक्षूंचा आराम असतो किंवा त्यांचं ध्यान मनन चिंतन असतं किंवा स्टडी असतो. तर त्यामुळे सकाळच्या प्रहरी किंवा सकाळच्या प्रहरी किंवा सायंकाळच्या प्रहरी आपण भेटायचं असतं. तर राजा प्रसेनजित या प्रसंगी दुपारच्या प्रहरी भगवंताला भेटण्यासाठी जात असतो. तर भगवंताला तो प्रणाम करतो आणि भगवंत असे म्हणतात की महाराज,
असं अचानक आपण अवेळी कसे काय आलात? तर तेव्हा तो भगवंताला म्हणतो की भगवान, तसं येण्याचं काही नियोजन नव्हतं, परंतु भगवान अगदी मी श्रावस्तीच्या म्हणजे जवळच आलो होतो आणि त्यामुळे असं वाटलं की चला भगवंताचं दर्शन घ्यावं, पुण्य संपादन करावं. तर त्यामुळे भगवान मी आलो. भगवान, मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपली जर संमती असेल, परवानगी असेल तर विचारू का? तर भगवंत असे म्हणतात की विचारा. तर म्हणतो की भगवान, मी यासाठी इकडे आलो होतो, इथे श्रावस्तीमध्ये एक श्रेष्ठी मृत्यूला प्राप्त झालेला आहे आणि भगवान या श्रेष्ठीकडे एवढी धनसंपदा होती, म्हणजे अनंत धनसंपदा त्या श्रेष्ठीकडे होती. अगदी सकाळपासून आतापर्यंत 500 गाड्या लावलेल्या आहेत. 500 गाड्याच्या द्वारा या श्रेष्ठीची धनसंपदा राजकोषामध्ये मी जमा केलेली आहे. भगवान हा एवढा श्रीमंत होता, त्याची संपत्ती भगवान मी यासाठी जमा केली कारण त्याला मुलबाळ नाही आहे, त्याला पत्नी सुद्धा नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं मुलबाळ नाही आहे, त्याला अपतेष्ट सुद्धा नाही, त्याचे नातेवाईक सुद्धा नाही आणि त्याला कोणीही अपतेष्ट नसल्या कारणाने त्याची जी संपूर्ण धनसंपत्ती आहे ती संपूर्ण धनसंपत्ती राजकोषामध्ये मी जमा केलेली आहे. भगवान हा एवढा धनवान होता, एवढी संपत्ती याच्याकडे होती, परंतु भगवान जेव्हा लोकांच्या द्वारा मी त्याच्या संदर्भामध्ये, त्याच्या आचरणाच्या संदर्भामध्ये, त्याच्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये, त्याच्या वागण्याच्या संदर्भामध्ये तर विचारलं, तर भगवान मला अत्यंत आश्चर्य वाटलं की एवढी मोठी धनसंपत्ती असणारा व्यक्ती अशा प्रकारचं आचरण कसं करू शकतो. भगवान एवढी धनसंपत्ती याच्याकडे होते, तर भगवान याच्या भोजनामध्ये म्हणजे हा भोजन करत असताना या श्रेष्ठीने कधीही आपल्या जीवनामध्ये स्वादिष्ट पदार्थ बनवून खाल्ला नाही. म्हणजे बघा, हे जे उदाहरण आहे, तर अगदी व्यवहारामध्ये असे लोक आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या शेजारी पाजारी सुद्धा असू शकतात, आपल्या परिसरामध्ये सुद्धा असू शकतात. कारण अशा प्रकारचे लोक 2600 वर्षापूर्वी जरी असतील, 2600 वर्षापूर्वी सुद्धा होते, आजही आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहेत. कारण मनुष्याचा जो स्वभाव आहे तो सदा सर्व काळ सारख्या स्वभावाचे मनुष्य आपल्याला पाहायला मिळत असतात. काही लोक अत्यंत धनवान असतात, आपल्याला पाहायला मिळतात, आणि धनवान असूनच नाही तर अत्यंत पुण्यवान असतात, अत्यंत गुणवान असतात, अत्यंत दानी असतात. म्हणजे काही काही लोक या श्रेष्ठीसारख्या श्रावस्तीमध्ये होते, तर दुसऱ्या बाजूने काही काही लोक माता विशाखासारखे होते, अनाथ पिंडकासारखे होते. म्हणजे असेही लोक होते आणि असेही लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर भगवान त्याने भोजन करत असताना कधीही स्वादिष्ट भोजन ग्रहण केलं नाही. भगवान जे म्हणजे तांदूळ असतात, त्या तांदळाची छोटी छोटी जी कणिक असते, ऐक ना, कणिक जे छोटे छोटे तांदूळ जे राहतात, तर त्या कणिकाच्या पेयाशिवाय याने कधीच भोजन केलं नाही. बघा धनसंपत्ती किती, 500 गाड्या, सकाळपासून दुपारपर्यंत 500 गाड्यामध्ये धनसंपत्ती राजाने जप्त केली, परंतु हा व्यक्ती भोजन करत असताना भाताच्या कणिकाशिवाय भोजन करत नसे, आणि तेही सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चांगला पदार्थ त्याला स्वादिष्ट बनवण्यासाठी जे काही आपण मटेरियल मसाला टाकत असतो तर तेही तो टाकत नसे. अगदी साधं म्हणजे तो भोजन त्या ठिकाणी बनवत असे, असं तो भगवान भोजन करत असे. भगवान याच्या अंगावरती, आता हा मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर आम्ही वस्त्र बघितलं, तर भगवान याचं जे वस्त्र आहे तर याच्या वस्त्राला अनेक ठिकाणी म्हणजे ठिगळ जोड लावलेले होते. याच्या अंगावरचं वस्त्र सुद्धा चांगलं नव्हतं, चांगल्या क्वालिटीचं नव्हतं. भगवान तो एवढा श्रीमंत होता, पण याच्या अंगावरचं वस्त्र सुद्धा चांगल्या प्रकारचं नव्हतं. भगवान याचा रथ मी जेव्हा बघितला, तर याच्या रथाच्या चाकाची जी आरे आहेत, तर त्याच्या चाकाची अनेक आरे पडलेले होते. भगवान याचा जो रथ आहे, याच्या रथाला छत सुद्धा नव्हता, बिना छताच्या रथाचा हा वापर करत होता. एवढंच नव्हे भगवान, तर याच्या रथाची जी घोडे आहेत अगदी उद्याच मरतील, कारण स्वतः जर खात नसेल तर घोड्याला काय तो चारणार आहे.
म्हणजे अगदी स्वतःनं खाणारा मनुष्य मग आपल्या प्राण्याला काय देणार आहे, तर अगदीच ते मृत्यूला प्राप्त होतील असे त्यांचे घोडे होते. भगवान या व्यक्तीने श्रावस्तीमध्ये राहत असताना सुद्धा कधीही याच्या घरी भगवंत आले नाही, कधी याच्या घरी कोणता भिक्षू आला नाही. कारण जो मनुष्य स्वतःच जर अशा प्रकारचं जीवन जगत असेल तर तो दान पुण्य काय करेल. भगवान याने कधीही आपल्या जीवनामध्ये दान पुण्य सुद्धा केलेलं नाही आहे. तर भगवान, माझा प्रश्न आहे की भगवान, एवढी धनसंपत्ती असून या मनुष्याची जीवन जगण्याची पद्धती अशी का होती, असा हा जीवन का जगत होता. कारण मनुष्याकडे असणारी जी धनसंपत्ती आहे त्या धनसंपत्तीचा उपभोग सुद्धा मनुष्याला घेता आला पाहिजे. ऐक नाही, भोग संपत्ती ज्याला भगवंतानी म्हटलं आहे, म्हणजे संपत्ती तर आपल्याकडे असावी, संपत्तीचा संग्रह केलाच पाहिजे. सदग्रस्तांसाठी भगवंतानी असं कधीच नाही म्हटलं की त्यांनी संपत्ती संग्रह करू नये. भगवंत असे म्हणतात की सदग्रस्ताने निश्चितपणे सन्मार्गाने, योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने धनसंपत्तीचा संग्रह करावा. परंतु संग्रह करत असताना त्या धनसंपत्तीचा उपभोग सुद्धा मनुष्याला घेता आला पाहिजे. जर मनुष्याला उपभोगच जर घेता येत नसेल तर ती धनसंपत्ती काय कामाची. एखाद्या मनुष्याला खूप गोड आवडतं, खूप गोड खाण्याची सवय आहे किंवा गोड त्याला खूपच आवडते आणि त्याला डायबिटीस व्हावा, म्हणजे कितीही गोड खाण्याची सवय जर डायबिटीस झाला असेल तर तो गोड खाणारच नाही. 4 मजल्याची बिल्डिंग बांधली, हौसीनं 4 मजल्याची बिल्डिंग बांधली, परंतु गुडघे गेले कामातून, तर 4 मजल्याची बिल्डिंग काय कामाची आहे. 4थ्या माळ्यावर काय तो जाऊ शकतो का, जाऊ शकत नाही, फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी की माझ्याकडे 4 मजल्याची बिल्डिंग आहे. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा, जसं कधी कधी फेसबुकला बघा व्हिडिओ येतात, खरं तर ते म्हणजे लोकांचा व्यवहार तसा असतो. तर गाडी असेल चांगली, म्हणजे चांगल्या क्वालिटीची महागडी गाडी आहे, घेताना तर घेतात लोक गाडी. कधी कधी आपण बघतो, आता आम्ही प्रवास करतो तर आम्हाला ते पाहायला मिळतं. एक व्हॉट्सअपवरती व्हिडिओ मी बघितला होता की मनुष्याचा स्वभाव कसा आहे. म्हणजे गाडी तर अत्यंत म्हणजे स्टँडर्ड आहे, अत्यंत महागडी आहे, परंतु गाडीमधलं पेट्रोल जळू नये म्हणून बिना एसीने गाडी असंख्य लोक चालवतात. गाडी महागडी आहे पण एसी चालवत नाहीत का, कारण पेट्रोल जळतं. सध्या पेट्रोल खूप महाग आहे. म्हणजे असेही लोक आहेत. म्हणजे मनुष्याला उपभोग घेता आला पाहिजे. मनुष्य जे काही कर्म करत असतो आणि त्यामुळे भगवंतानी कर्मावरती खूप भर दिलेला आहे. भगवंत असे म्हणतात की माझ्या जीवनामध्ये जे काही मी प्राप्त केलं आहे हे सर्व काही मी केलेल्या कुशल कर्मामुळे प्राप्त झालेलं आहे, पुण्यकर्मामुळे प्राप्त झाला आहे. आणि इथे आपल्याला ते सर्व पाहू शकतो आपण. आता सर्वजण तुम्ही इथे बसला आहात किंवा आम्ही म्हणजे स्टेजवरती बसलो आहोत, कर्म कसे असतात बघा. अगदी उदाहरण आहे, आम्ही सगळे सारखेच आहोत दिसायला, नाही आहे. सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखीच आहे का, नाही. म्हणजे दिसण्यासाठी सारखे नाही, बुद्धिमत्तेला सारखे नाही, वयमान म्हणजे आयुष्य किती लाभेल याचं पण सारखं नाही आहे. आता तुम्ही बसल्या, तुम्ही का सगळे सारखे आहे का, तुम्ही सारखे नाही. म्हणजे वस्त्राने जरी तुम्ही सगळे सारखे दिसत असाल ऐक ना, तरी सौंदर्याने सारखे नाही, बुद्धिमत्तेने सारखे नाही, ऐक ना, प्रज्ञेने सारखे नाही. कोणाला दीर्घ आयुष्य लाभेल, कोणाला कमी आयुष्य लाभेल. म्हणजे हे जे काही सर्व आपल्याला प्राप्त होत असते हे सर्व आपल्या कुशल कर्माच्या बलाने आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात सदा सर्व काळ आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे. जर सदा सर्व काळ आपण कुशल कर्म करत असेल, पुण्य कर्म करत असेल तर त्याचा विपाक, त्याचा परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टींचं आपण चिंतन केलं पाहिजे, नेहमी चांगल्या गोष्टींचं. भगवंत असे म्हणतात की आपण दिवसभरापर्यंत जे काही कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करत असतो, त्या कुशल कर्माचं, त्या पुण्यकर्माचं आपण सतत चिंतन केलं पाहिजे. म्हणजे चांगल्या कर्माचं चिंतन आपण करावं. जर चांगल्या कर्माचं चिंतन आपण करत असेल, कारण चिंतन मनन करूनच आपण आपल्या कर्माचा संचय हा निर्माण करत असतो. आपण जर चिंतन करत असेल, म्हणजे आपल्या जीवनाबद्दल जर आपलं चिंतन नसेल तर मग पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. पशुमध्ये आणि आपल्यामध्ये, मनुष्य आणि पशु, बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये, पशुच्या आणि मनुष्याचे काही कर्म सारखेच आहेत. जसं खाण्यासाठी पशु जीवन जगतात, मनुष्य खाण्यासाठी जीवन जगतो.
संतती पशु सुद्धा प्राप्त करतात, मनुष्य सुद्धा प्राप्त करतो, भटकंती मनुष्य सुद्धा करतात, प्राणी सुद्धा करत असतात. परंतु मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये एक फरक आहे आणि तो फरक म्हणजे विवेकाचा, बुद्धिमत्तेचा. मनुष्याला बुद्धिमत्ता आहे, विवेक आहे, प्रज्ञा आहे. प्राण्याला विवेक नाही, बुद्धिमत्ता नाही, प्रज्ञा नाही. आणि त्यामुळे त्यांना चांगलं काय आहे, वाईट का आहे, योग्य का आहे, अयोग्य का आहे याची जाण नसते. परंतु मनुष्याला मात्र याची जाण असते. आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे याची जाण मात्र मनुष्यांना असते. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये सदा सर्व काळ याचं चिंतन मनन केलं पाहिजे की माझं कर्म कसं चांगलं होईल, मी कसं चांगल्या प्रकारचं जीवन जगू. इतरांच्या बाबतीमध्ये आपण विचार नाही केला पाहिजे. परंतु भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा स्वभाव अत्यंत विचित्र आहे. ऐक ना, मनुष्य म्हणजे दुसऱ्यांचे दोष, जसं सुपामध्ये आपण धान्य पाखडतो की नाही, ऐक ना, सुपामधलं धान्य म्हणजे जसं पाखडतो आपण, उदाहरण देतात भगवंत, म्हणजे सुपामध्ये जसं धान्य पाखडतो आपण, तशा प्रकारे दुसऱ्याचे दोष मनुष्य पाखडत असतो, पण स्वतःचे दोष मात्र अगदी झाकून ठेवत असतो. कसे? जसं गुप्तधन झाकून ठेवतो मनुष्य. गुप्तधन म्हणजे फक्त आपल्यालाच माहित असते की नेमकं आपण कुठं ठेवतो. तसं आपले दोष आपण गुप्तधनासारखे झाकून ठेवत असतो, परंतु दुसऱ्याचे दोष मात्र सुपातल्या धान्यासारखे आपण पाखडत असतो. भगवंत असे म्हणतात, जर हवेच्या दिशेने, ऐक ना, हवेच्या दिशेने जर आपण धूळ फेकली तर कुठे पडेल? आता समजा तिकून हवा आहे, अच्छा तशी हवा येत आहे आणि इकडून मी धूळ फेकत आहे, तर कुठे जाईल धूळ? आपल्याच अंगावर येईल. म्हणजे हवेच्या दिशेने जर आपण धूळ फेकत असेल तर ती धूळ आपल्याच अंगावरती पडत असते. अगदी तशाच प्रकारे दुसऱ्याचे दोष जर आपण पाखडत असेल तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक हे आपल्यालाच भोगावा लागत असतो, दुसऱ्याला त्याचा विपाक भोगावा लागत नाही. कारण आपण कर्म करत आहोत ना. आपण वाणीचे जर दुष्कर्म केले तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपण शरीराचे दुष्कर्म केले तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपण मनाचे दुष्कर्म केले तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात की कुशल गोष्टींचं आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. परंतु अज्ञानपणामुळे, म्हणजे अज्ञानामध्ये काही काही मनुष्य राहतात आणि अज्ञानामुळे मनुष्य आपल्या म्हणजे अकुशल कर्माचं वारंवार चिंतन करत असतो. एक छोटासा दृष्टांत मी तुम्हाला सांगतो की अकुशल कर्माचं चिंतन केल्यामुळे काय होतं. एकदा एक गुरु आणि शिष्य प्रवास करत असतात आणि गुरु आणि शिष्य प्रवास करत असताना एका दुसऱ्या गावी त्यांना जायचं असतं. तर दुसऱ्या गावी जाण्यासाठी मधामध्ये एक नदी म्हणजे लागत असते, तर त्यांना उशीर होतो जाण्यासाठी, म्हणजे सायंकाळची वेळ होत असते. आणि सायंकाळची वेळ झाल्यानंतर ते धावत धावत म्हणजे लवकर लवकर येतात की आपल्याला जायचं आहे. आणि त्यांना वेळ झाल्यामुळे जे पलीकडच्या किनारी जाण्यासाठी जी होडी असते, नाव असते, तर ते काही ठराविक वेळ असेल त्या नावेचा आणि ती वेळ निघून जाते. आणि वेळ निघून गेल्यानंतर दोघेही गुरु शिष्य त्या नदीच्या किनाऱ्यावरती असतात. तर त्यांच्या अगोदर एक स्त्री सुद्धा तिथे असते, तिला सुद्धा ती नाव काही मिळत नाही. आणि पैलतरी तर जायचं आहे, आणि पैलतरी जायचं आहे तर नाव नाही आहे. मग गुरु आणि शिष्य विचार करतात की ठीक आहे, आपण जाऊया, आपण पोहत म्हणजे पाण्यामधून जाऊ शकतो. तर ती स्त्री म्हणजे संध्याकाळची सायंकाळची वेळ असते, तर ती स्त्री म्हणते की मी आता इथे एकटीच आहे आणि त्यामुळे जर तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या वस्त्राला आधार धरून किंवा तुम्ही माझ्या हाताला धरून जर मला पैलतरी जर समजा घेऊन गेलात तर माझ्यावरती खूप उपकार होतील. कारण आता ही सायंकाळची वेळ आहे आणि या सायंकाळच्या वेळेमध्ये आता होडी सुद्धा येणार नाही, नाव सुद्धा येणार नाही आणि सांगता येत नाही दुसरा कोणी व्यक्ती येईल किंवा नाही येईल, तर मला सुद्धा तुम्ही पैलतरी घेऊन जा. तर ते गुरु आणि शिष्य विचार करतात. तर गुरु म्हणतो की बिलकुल नाही, आम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण तुम्ही स्त्री आहात आणि आम्ही साधू संन्यासी आहोत, त्यामुळे तुम्हाला काय आम्ही स्पर्श करू शकत नाही. तर ती स्त्री खूप विनवणी करते की आपण केवळ मी म्हणजे तुमच्या वस्त्राचं एखादा म्हणजे जो काही कपडा असेल त्या कपड्याला धरून चालेल किंवा हाताला धरून चालेल. तर
माझी मी तुम्हाला म्हणजे विनंती करत आहे, कारण ही सायंकाळची वेळ आहे. तर गुरु मात्र ऐकायला काही तयार नसतो. तो म्हणतो की नाही, बिलकुल नाही. पण शिष्य मात्र थोडा दयाळू असतो. तो नवखा असतो, नवीन असतो. कदाचित त्याला विनयाच्या संदर्भामध्ये किंवा काही गोष्टी संदर्भामध्ये माहिती नसेल, पण त्याच्या मनामध्ये थोडी दया असते, करुणा असते आणि तो आपल्या गुरुला म्हणतो की म्हणते, जे साधू संन्यासी असतात, तर त्यांना आपण काही हरकत नाही पाण्यापर्यंत, म्हणजे फक्त पहिली तरीच तर त्या स्त्रीला आपल्याला घेऊन जायचं आहे, तर काय हरकत आहे, आपण घ्यायला पाहिजे. गुरु मात्र ऐकत नाही. तर शिष्यही या प्रसंगी थोडं गुरुचं काही ऐकत नाही आणि त्या स्त्रीला म्हणतो की भगिनी, माझ्या हाताला तू पकड आणि पहिली तरी मी तुला घेऊन जातो. आणि म्हणजे गुरु मग मात्र रागारागामध्ये अगोदर निघून जातो आणि शिष्य त्या स्त्रीला हाताला पकडून पैलतिरी घेऊन जात असतो. पैलतिरी गेल्यानंतर गुरु मग त्याला बोलत राहतो, तुझं असं हे बरोबर नाही आहे, तुझं असं योग्य नाही आहे. म्हणजे मनुष्याचं चिंतन कसं असतं बघा. भगवंत असे म्हणतात की अकुशल गोष्टींचं चिंतन आपण करू नये. एखादी गोष्ट जर असेल, अकुशल असेल, तर ती गोष्ट आपण तिथे सोडून दिली पाहिजे. त्या अकुशल गोष्टीचं चिंतन केल्यामुळे, आणि तो आपला एक दृष्टिकोन आहे, म्हणजे ज्याचा जसा दृष्टिकोन असेल तशा प्रकारे तो मनुष्य त्या घटनेकडे बघू शकतो. त्या शिष्याने त्या घटनेकडे वेगळ्या अँगलनी बघितलं, गुरुने त्या घटनेकडे दुसऱ्या अँगलनी बघितलं, कारण मनुष्याची दृष्टी ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर तो गुरु म्हणतो की तुझं बरोबर नाही आहे, तू त्या स्त्रीला स्पर्श केला, तू साधू आहे, तू संन्यासी आहे, तुझं असं बरोबर नाही आहे. म्हणजे अगदी तो त्याला भांडतच चालतो. म्हणजे नदीच्या किनाऱ्यापासून आश्रमापर्यंत, आश्रमामध्ये गेल्यानंतर सुद्धा तो तेच बोलत राहतो. त्या शिष्याला राहवत नाही आणि तो शिष्य म्हणतो की गुरुजी, मी त्या स्त्रीला त्या नदीच्या किनाऱ्यावरून या किनाऱ्यापर्यंत तिला सोडला आहे. म्हणजे मी तिला माझ्या हाताला पकडून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत तिला आणलेला आहे आणि त्या किनाऱ्यापासून या किनाऱ्यापर्यंत मी फक्त तिला म्हणजे स्पर्श केला, तिच्या हाताला पकडून आणलं. परंतु गुरुजी, तुम्ही त्या स्त्रीला मात्र नदीपासून आपल्या आश्रमापर्यंत घेऊन आलेले आहात. मी तर तिला किनाऱ्याला सोडून दिलेला आहे. मी तिला त्या किनाऱ्याला सोडून दिलं, म्हणजे फक्त तिला मी मदत केली, त्या किनाऱ्यापर्यंत आणून दिलं. पण तुम्ही मात्र आश्रमापर्यंत त्या स्त्रीला घेऊन आलेले आहात, कारण तुम्ही त्याचं चिंतन करत आहात. त्या स्त्रीला आणलं, त्या स्त्रीला आणलं, त्या स्त्रीला आणलं. मी करुणे भावनेनं तिला मदत केली आणि तिथे ते सोडून दिलं. तुम्ही मात्र आपल्या दृष्टीने इथपर्यंत तिला घेऊन आलेले आहात. भगवंत असे म्हणतात की दृष्टिकोन आपला अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांनी मदतीच्या दृष्टीने, करुणेच्या दृष्टीने त्या स्त्रीला मदत केली. परंतु मनुष्याचा जो दृष्टिकोन आहे, एक दृष्टांत म्हणून सांगितलं फक्त तुम्हाला, की मनुष्याचा दृष्टिकोन किती महत्वपूर्ण आहे. आपण जे काही कर्म करत असतो त्या कर्माच्या संदर्भामध्ये आपला दृष्टिकोन अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण जे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, काही काही लोक करायचं म्हणून करतात, पण काही लोक अत्यंत श्रद्धेने करतात. म्हणजे त्यांची एवढी असीमसी श्रद्धा असते की त्या श्रद्धेला ते पुण्यकर्माची जोड देतात. आपण जे काही करत आहोत हे कुशल कर्माचा, हे पुण्यकर्म आहे माझं, आणि त्यासाठी मग चांगले कर्म करत असताना नेहमी अडचणी येतात. चांगले कर्म करत असताना नेहमी आपल्याला म्हणजे लोकांना तोंड द्यावं लागतं, लोकांना सामना करावा लागतो. वाईट कर्म करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता पडत नाही, कारण वाईट कर्म करण्यासाठी उलटे लोक तुम्हाला मदत करतात. एखादं जर समजा कोणी वाईट कर्म करत असेल तर त्याला ते मदत करतात. चांगलं कर्म करण्यासाठी सुद्धा मनुष्याची मानसिकता तशा प्रकारची, काही काही लोकांची तशा प्रकारची नसते. परंतु आपला जर दृष्टिकोन म्हणजे कुशल कर्माचा असेल, पुण्यकर्माचा असेल, चांगल्या कर्माचा असेल, तर सदा सर्व काळ त्या दृष्टिकोनाच्या द्वारा आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जीवनाचा दृष्टिकोन, कारण आपले जे दोष आहेत, आपले कुशल कर्म, आपले पुण्यकर्म केवळ आपण जाणू शकतो. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या कुशल कर्मावरती, स्वतःच्या पुण्यकर्मावरती आपला विश्वास असला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, भगवंत सुद्धा असं म्हणतात की भिक्षुंनो, हे जे मी सुख अनुभवत आहे, हे जे मी सुख अनुभवत आहे, हे सुख मी माझ्या स्वतः केलेल्या कुशल कर्माच्या बलावर भोगत आहे. मी स्वतः कुशल कर्म केले. मी तुम्हाला दान सांगत आहे, मी असंख्य दान पुण्य केलेलं आहे. मी तुम्हाला सील पालनासाठी सांगत आहे, मी अनेक जन्मामध्ये सील पालन केलं.
मी तुम्हाला प्रज्ञेचा अभ्यास करण्यास सांगत आहे. मी अनेक जन्मामध्ये प्रज्ञेचा अभ्यास केला. मी तुम्हाला मैत्री करण्यासाठी सांगत आहे. मी अनंत मैत्री केली, करुणा केली, मुदिता केली. म्हणजे जेवढ्या काही पारमिता आपण बघतोय त्या सर्व प्रकारच्या पारमिता मी माझ्या जीवनामध्ये पूर्ण केलेल्या आहे. आणि त्यामुळे मी तुमच्या म्हणजे तुमचा मी तुमचा जामीन बनतो, भगवंत असे म्हणतात. मी जामीन बनतो, ऐक ना. मी तुमचा त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे साक्षीदार, ऐक ना. मी तुमचा साक्षीदार बनतो, मी जामीनदार बनतो, साक्षीदार बनतो. तुम्ही हे कर्म करा, मी तुम्हाला निर्वाणाची हमी देतो, मी तुम्हाला दुःखमुक्तीची हमी देतो, असं भगवंत म्हणतात. म्हणजे तुम्ही जर मी सांगितलेल्या मार्गानुसार जर तुम्ही कर्म केले तर मी तुमचा साक्षीदार बनतो, मी तुमचा जामीनदार बनतो की तुम्ही निर्वाणगामी अवस्थेला निश्चितपणे पोहोचणार आहात. हे कशामुळे भगवंत सांगतात? कारण भगवंत असे म्हणतात, हे सर्व मी स्वतः केलेलं आहे, हे सर्व मी स्वतः केलं, मी स्वतः अनुभवलं, आणि त्यामुळे तुम्ही या मार्गाचं अनुसरण करा. बाबासाहेब सुद्धा आपल्या अनुयायांना धम्मदीक्षा देत असताना स्वातंत्र्य देतात. बाबासाहेब असं म्हणतात की मी बौद्ध धम्माचा स्वीकार करत आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे मेंढरासारखं येऊ नका. म्हणजे मी स्वीकारतो आहे म्हणून तुम्ही स्वीकारू नका. तुमच्या बुद्धिमत्तेला जर ते पटत असेल, तुम्हाला जर ते सत्य वाटत असेल आणि तुमच्या कल्याणाचा जर मार्ग असेल, तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारा. मी म्हणतो म्हणून तुम्ही बिलकुल स्वीकारू नका. म्हणजे एवढं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी आपल्याला सुद्धा दिलेलं आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, हा जो धम्म आहे अत्यंत पवित्र आहे, अत्यंत कल्याणकारक असा धम्म आहे. आणि त्यामुळे या धम्माचं सातत्याने आपण अनुसरण करावं, आचरण करावं. आणि आपलं स्वतःचे कुशल कर्म म्हणून, आपलं स्वतःचं पुण्यकर्म करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोण काय करतो, कोण कशा प्रकारचं जीवन जगतो, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. वास्तविकता भगवंत असे म्हणतात की अत्तदीप भव, तुम्ही स्वतः स्वयंप्रकाशित व्हा. तुम्ही स्वतः जे स्वतःच्या कर्माला चांगल्या प्रकारच्या मार्गाने घेऊन जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण हेच कुशल कर्म, हेच पुण्यकर्म तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दुःख मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत आपण पूजनीय भिक्खू रेवतजी यांची खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सेवा केलेली आहे. आणि आपण खरं तर या भागामध्ये भंतेजी म्हणजे पहिल्यांदा आलेले आहे. हा जो पूर्ण आपला खानदेश पट्टा आहे, तर या भागामध्ये भंतेजी पहिल्यांदा आले. आणि मीच त्यांना आग्रह केला, जसं निकम परिवार आहेत, आपले रगडे परिवार आहेत, आणि 2 कांबळे परिवार आहे, आपले 2-3 परिवाराच्या भरोशावरती आम्ही म्हणजे भंतेना आम्हाला त्याचा विश्वास होता. कारण जोपर्यंत आम्हाला विश्वास वाटत नाही, तर बाकीचे तर काय आमच्या परिचित नव्हते, हे 2-3 परिवार म्हणजे परिचित आहेत. आणि आम्हाला असं वाटलं की विहार सुंदर आहे, लोक सुद्धा चांगले आहे, आणि 2-3 परिवार जरी तिथे म्हणजे करणारे असतील, बाकीचे सगळे परिवार त्यांना जर मदत करणारे असतील, तर त्यांच्यावरती जर विश्वास असेल, तर आमचा विश्वास होता. म्हणून आम्ही म्हटलं की भंते तुम्ही इथे राहू शकता, तुमची चांगल्या प्रकारची सेवा होईल, आणि वर्षावास सुद्धा म्हणजे लोकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारे धम्म ऐकायला मिळेल 3 महिन्याच्या कालावधीमध्ये. आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे भंतेची सेवा केली 3 महिन्यापर्यंत. कसं असतं की आता सगळेच भिक्षू काय सारखे नसतात, ऐक ना. म्हणजे सगळेच काही ज्ञानी नसतात, म्हणजे प्रत्येकाची ज्ञानाची जी लेवल आहे ती वेगवेगळी आहे. आणि त्यामुळे भंतेंना जेवढं काही ज्ञान असेल किंवा भंतेंना जशा प्रकारचं समजून सांगायचं असेल, तशा प्रकारे भंतेने तुम्हाला म्हणजे सांगितलं आहे. तर आपण त्या गुरु शिष्याप्रमाणे काय राहू नये, ऐक ना. म्हणजे चांगलं चांगलं जेवढं जेवढं आहे तेवढं आपण स्वीकार करायचं, बाकीचं सोडून द्यायचं सगळं. आणि त्यामुळे कारण जेवढं आपल्या हिताचं आहे, जेवढं आपल्या सुखाचं आहे, जेवढं आपल्या कल्याणाचं आहे, तेवढं आपण स्वीकारलं पाहिजे. जे आपल्या कामाचं नाही ते सोडून द्यायचं, ऐक ना. आणि त्यामुळे 3 महिन्यापर्यंत भंतेने खूप चांगले कर्म केले, तुमचेही पुण्यकर्म झाले. कारण आम्ही जे करतोय हे आमचं कुशल कर्म आहे. आम्ही धम्मदेशना देतो, आम्ही प्रवचन करतो, आम्ही फिरतो. सब्बदानं धम्मदानं जिनाती भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि सदा सर्व काळ रात्रंदिवस हे धम्माचं दान भिक्खू संघ देत आहे. आणि हे दान आम्ही का देतो? कारण तुम्ही दान पुण्य करता. तुमच्या दानाच्या भरोशावरती भिक्खू संघ हे सर्व काही दान पुण्य करतो. कारण तुम्ही भोजन दान देता, भोजनामुळे आम्हाला एनर्जी प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते,
आयुष्य प्राप्त होते, बल प्राप्त होते, वर्ण प्राप्त होते. म्हणजे तुम्ही दिलेल्या भोजनामुळे आम्हाला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होते आणि त्या भोजनाच्या द्वारा आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. आणि त्यामुळे ज्या ज्या उपासक उपासिकांनी भंतेंची भोजन दानाच्या द्वारा सेवा केली, दान पुण्याच्या द्वारा सेवा केली, ऐक ना, संपूर्ण हे जे काय आपण सेवा केली अत्यंत महान आणि असीमस हे कुशल कर्म पुण्यकर्म आपण केलेलं आहे. तर निश्चितपणे अशाच प्रकारे तीन रत्नांच्या प्रती आपली दृढ अशी श्रद्धा ठेवावी, अधिक श्रद्धा आपण आपल्या मनामध्ये निर्माण करावी. कारण भगवंत असे म्हणतात की कुशल कर्म पुण्यकर्म हे सातत्याने आपण केले पाहिजे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नाही पडला पाहिजे. कारण पुण्यकर्म जोपर्यंत आपण करत राहावे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख मुक्तीची अवस्था प्राप्त होत नाही, निब्बाण अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही. आपला राग, द्वेष, लोभ, मोह जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपण हे कुशल कर्म हे पुण्यकर्म सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे संपूर्ण जे काय आपले परिवार आहेत या संपूर्ण परिवारासाठी आम्ही अनंत अनंत मंगल कामना करतो, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. वर्षावा संपला म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. आता वर्षावा झाला, आता जाऊ द्या, आता काही म्हणजे आता काही विहारात जायची गरज नाही आणि वंदना घ्यायची गरज नाही असं बिलकुल करायचं नाही. कारण वर्षावा जरी संपला असेल तरी पुण्यकर्मामध्ये आपण खंड पडू दिला नाही पाहिजे. एक वेळ सायंकाळची असेल किंवा सकाळची वेळ असेल तर त्या वेळेमध्ये किमान आपण विहारामध्ये तीन रत्नाचं स्मरण केलंच पाहिजे. म्हणजे किमान वंदना तरी आपण आपल्या विहारामध्ये घेतली पाहिजे. आणि आपलं अधिक जर ज्ञान वाढवायचं असेल तर पुन्हा पुन्हा आपण ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की जागृतीचा विस्तव कधी शांत नाही झाला पाहिजे, जागृतीचा विस्तव हा सतत आपण तेवत ठेवला पाहिजे. आणि त्यामुळे बुद्ध विहारामध्ये ही जागृती, हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म आपल्याला करण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त होत असते. तर अशा पद्धतीने हे कुशल कर्म हे पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवनामध्ये हे कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा. कारण जशा प्रकारचे कर्म आपण करत असतो तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे तीन कर्म आपण नेहमी केले पाहिजे आपल्या जीवनामध्ये. जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा तीन कर्म आपण सातत्याने केले पाहिजे. एक कर्म भोजनदानाचं आपण सातत्याने करावं. म्हणजे जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण भिक्षूंना भोजनदान दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? कारण भगवंत असे म्हणतात की माझ्या जीवनामध्ये दोन भोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोणतं भोजन? पहिलं विशाखाने दिलं, पहिलं भोजन सुजाताने दिलं. म्हणजे सुजाताने खीर दिली भगवंताला. भगवंत असे म्हणतात की हे पहिलं भोजन माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि शेवटचं भोजन चुंद लोहाराने आहे की नाही. म्हणजे चुंद लोहार आणि माता सुजाता हे दोन भोजन भगवंत म्हणतात की माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आनंदाला विशेष रूपाने सांगतात भगवंत की आनंद लोकांमध्ये असा गैरसमज होऊ नये की चुंदाच्या घरचं भगवंतानी भोजन केलं आणि भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले, असा गैरसमज होऊ देऊ नको. तू लोकांना तू सांग की ज्या भोजनामुळे भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ झाला ते भोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण तेवढंच भोजन चुंदाने दिलेलं भोजन सुद्धा की ज्या भोजनामुळे मला महापरिनिर्वाणाचा लाभ झालेला आहे. हे दोनही भोजन समान रूपाने, सारख्याच रूपाने दान पुण्य कुशल कर्म करण्यासाठी सहाय्यक ठरलेले आहेत. आणि त्यामुळे भोजन आपण सदा सर्व काळ दिलं पाहिजे. कारण भोजनामुळे भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही भोजन दिलं, इतरांना जर तुम्ही भोजन दिलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याच जन्मामध्ये तुम्हाला भोजनाची कमतरता पडत नाही. जर तुम्ही भोजन दान दिलं, तुम्ही जर वस्त्रदान दिलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी वस्त्राची कमतरता पडत नाही. तुम्ही जर औषधी दान दिले तर तुम्हाला निरोग्याचा म्हणजे लाभ होत असतो. तुम्ही जर निवास दान दिलं तर तुम्हाला सुद्धा निवासाचा लाभ होत असतो. कारण जसं बीज असेल तसं फळ आहे. जमिनीमध्ये जसं आपण बी लावू तशा प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सातत्याने हे कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं कर्म शील कर्म आहे. शीलाचं पालन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे. म्हणजे उपवासात असेल तर आपण अष्टशिलाचं पालन करावं, दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशिलाचं पालन करावं.
कायेच्या द्वारा माझ्याकडून अकुशल कर्म होणार नाही, कायेद्वारा प्राण्यांची हिंसा होणार नाही, चोरी होणार नाही, अकुशल भाव उत्पन्न होणार नाही. आपल्या वाणीने आपण खोटं बोलू नये, निंदानस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये, आपल्या मनाने कधी आपण दुसऱ्यांचा राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये. हे काया वाचा मनाने आपण परिशुद्धता आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली पाहिजे. आणि चौथं कर्म आपण प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा केला पाहिजे. म्हणजे आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी किमान 5 मिनिटं का होईना, 10 मिनिटं का होईना, अर्धा तास का होईना, जशी वेळ मिळेल तशा प्रकारे आपण आनापानसतीची भावना करावी, विपश्यना करावी. कारण आनापानसतीची भावना आपण करणार नाही, विपश्यना आपण करणार नाही, आपल्या चित्ताला जर आपण संयमित जर करत नसेल तर आपण म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे कसं जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी साधना अत्यंत महत्वपूर्ण आहे. डोळे लावून बसणे म्हणजे साधना नव्हे. अनेक लोक फक्त डोळे लावून बसतात आणि कधी कधी मग डुलक्या देतात. साधना करत असताना लगेच डुलक्या देतात आणि लोक मग पार मला कोणी पाहिलं का म्हणून, सगळ्यांना डोळे लावून तर तुला कोण पाहणार आहे की नाही. म्हणजे डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नव्हे. बाबासाहेब असं म्हणतात, समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. म्हणजे ज्या चित्तामध्ये राग नसेल, द्वेष नसेल, लोभ नसेल, प्रसन्न चित्त असेल, ऐक ना, समाधी डोळे लावून तर बगळाय बसते. त्याची काय समाधी आहे का ती? त्याला वाटते मासा कधी येतो, मी कधी टपकतो, ऐक ना, त्यासाठी त्याची समाधी असते. मांजर सुद्धा डोळे लावते दूध पिण्यासाठी. तर याला समाधी म्हणत नाहीत. तर समाधी भावना करत असताना आपण एकदम जागरूक असलं पाहिजे, एकदम सतर्क असलं पाहिजे. जागरूकतेने आपण समाधी भावना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते तुम्ही 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, 20 मिनिटं करा. सकाळच्या प्रहरी जर साधना आपण केली तर आपलं माइंड एकदम फ्रेश असते. सकाळच्या प्रहरी जर आपण केलं तर निश्चितपणे आपला लाभ होत असतो. का लाभ होतो? जसं रेंज जरा चांगली असते, म्हणजे माइंडची जी आपल्या रेंज असते तर सकाळी सकाळी खूप चांगली असते. ऐक ना, मोबाईलची रेंज बघा, कधी कधी काही डाउनलोड जर होत नसेल ना, लोक सकाळी सकाळी करा, जरा बाकी लोक झोपलेले असतात आणि मग रेंज जरा चांगली असते. तर माइंडची रेंज सुद्धा सकाळी सकाळी एकदम फास्ट काम करत असते. तर त्यामुळे सकाळी सकाळी आपण जर आनापानसती केली, आपण विपश्यना केली, मंगल मैत्रीची भावना केली तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा लाभ आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने या कुशल कर्माचा आपण संचय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोकंग थोकंग पुण्य करोते असं भगवंतांनी म्हटलं आहे. 2600 वर्षापूर्वी सांगितलं बघा भगवंताने, थोकंग थोकंग पुण्य करोते, म्हणजे थोडे थोडे कुशल कर्म आपण केले पाहिजे. व्यवहारामध्ये लोक म्हणतात थेंबा थेंबाने तळ साचते, ऐक ना, थेंबा थेंबा तळे साचे. त्यालाच भगवंत म्हणतात थोकंग थोकंग पुण्य करोते, म्हणजे थोडे थोडे पुण्य कर्म करून पुण्याचा संचय आपण संग्रहित केला पाहिजे. अगदी तशाच प्रमाणे थेंबा थेंबाने तळ साचतात तशा प्रमाणे. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, चांगले कर्म करावे, दान कर्म करावं. आणि शक्यतो आपल्या मनामध्ये मंगल मैत्रीची भावना सातत्याने आपण निर्माण केली पाहिजे. एकमेकांच्या प्रती जी वैरत्वाची भावना आहे त्याला आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि मैत्रीपूर्ण व्यवहार आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मैत्रीपूर्ण जर व्यवहार असेल तर आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ आपण कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकतो. आणि त्यामुळे आजच्या या मंगलमय प्रसंगी पूजनीय भिक्खू रेवत बोधीजी यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने आपण ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी या कठीण चिवरदान समारंभामध्ये जे काही छोटं मोठं दान पुण्य केलं असेल, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धर्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने आपणा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतळ चंद्रमा पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही माझी धम्मदेशना मी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.